श्रेया स्पोर्ट्स कोपर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी साईशा 11 पेण या संघाकडून. तालुकास्तरीय स्पर्धा आपण पाहत आहे. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. तालुका निहाय लढती पाहायला मिळतील. पेण तालुक्यामधील खेळाडू स्ट्राईक एंडला ओमकार हरपल, रायगडचा ऋषभ पंत या नावानं हा खेळाडू ओळखला जातो आणि त्याच्या साथीला लल्ला वास्कर. पहिले षटक घेऊन सूरज पाटील तयार. पहिलाच बॉल यावेळेस आउटसाइड डाऊन टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला आणि सरळ विकेट कीपर महेश उरणकर यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूला सुरुवात झाली. सूरज पाटील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू ज्याही वेळेस या बीट केलंय सूरज पाटीलना. समोर ओमकार हरपल बान फ्रॉम फणस डोंगरी, पेण तालुक्यामधील एक नामवंत खेळाडू. यावेळेस अगदी हलक्या हातानं स्टिअर केलं होतं का पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरचा. कुणाल नाईक त्या ठिकाणी पोहोचलाय. तोपर्यंत मात्र इकडे खातं उघडलं जाईल. ऑन द बाग 2 धावेनं साईशा 11 पेण संघ अकाउंट ओपन करेल. सुरुवातीला आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकले ते आई 11 पनवेल या संघानं. यावेळेस पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडंसं फायटेड डिलिव्हरी होती, थोडंसं गती कमी केली होती. सूरज पाटीलनं प्रॉपर टाइम करता आला नाही. शॉर्ट मिड विकेटला ॲडव्होकेट संगम त्या ठिकाणी आहेत. कोणतीही धाव नाहीये. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. संधी जरूर आहे आणि कॅच ड्रॉप. चांगली संधी होती ओमकार हरपलला या ठिकाणी बाद करण्याची, परंतु ही संधी मात्र दवडल्या. आय थिंक ऋषी त्या ठिकाणी आहेत. 1 रन मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 3 नाव. 3 धावा धाव फलकावर. समोर खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग बिलकुल नाहीये. बॅक टू द बॉलर्स. चांगलं षटक पाहायला मिळतंय वाघिलोडा गावच्या सूरज पाटील कडून. फक्त 3च धावा दिल्यात पहिल्या ओव्हरमध्ये आणि थांबून ठेवलं ते साईशा 11 पेंट संघाच्या सलामीवीरांना. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आदर्श ट्रॉफी आपण पाहत आहे. हेच खेळाडू लवकरच रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतील, कारण आज ओपनचं क्रिकेट आहे आणि बरेचसे खेळाडू यातले आज येणारे रायगड प्रीमियर लीगला तुम्हाला पाहायला मिळतील. नुकताच ऑक्शन 16 झाला. 20 तारखेपासून 20 जुलैपासून या स्पर्धेला सुरुवात होईल. पारगावच्या भव्य मैदानावर रायगड प्रीमियर लीगचं पहिलं रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं पहिलं पर्व धुमधडाक्यामध्ये सुरुवात होईल. लॉफ केलाय. इकडे फटका फसलाय. मिसक्यूट झालाय. बॉल हवेत आहे. संधी आहे परंतु जेलसाठी बिलकुल ट्राय नाही आहे. ऋषी भोईर त्या ठिकाणी होते. त्यांनी सांगितलं कदाचित सूर्याची किरण माझ्या डोळ्यावर येत आहेत. सोडून दिला होता हा खरं तर एफर्ट्स. अन्यथा पहिल्या चेंडूवर इकडे ॲडव्होकेट संगम घरत त्यांना सफलता मिळाली असती, परंतु धाबा मिळतील त्या ओमकारला. 2 धावसंख्येनं टीमची टोटल 5 वर. 5 ऑन बोट. संगम घरत पुन्हा एकदा पाठीमागे घेऊन काढलाय. ज्या ठिकाणी क्षेत्रामध्ये फारशा धावा मिळणार नाहीये. डिक्लेअर्ड झोन आहे संपूर्णपणे. अगदी आपण स्क्वेअर ऑफ द रिझन्स पाहिले ना तर बॅकवर्ड पॉइंट असेल, पाठीमागे थर्ड मॅन, फाईन लेग असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, या क्षेत्रामध्ये बिलकुल धावा मिळणार नाहीये. तुम्हाला समोर फ्रंटला खेळावं लागेल. संगमचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. थोडासा सरप्राइझिंग होतं लल्लासाठी सुद्धा. बॉल निघून गेला विकेट कीपर कडे. कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल. साईशा 11 पेंट संघाच्या सलामीवीरांना आतापर्यंत मोठा फटका खेळू दिला नाहीये. पहिल्यांदा सूरज पाटील आणि आता मात्र संगम घरत. डॉट बॉल निर्धाव चेंडून आता मात्र थोडंसं डोकेदुखी वाढवले साईशा 11 पेंट. लल्ला वास्कर त्यांचाही संघ रायगड प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. रामवाडी पेंट. चैतन्य पाटील टाकी गावचं त्या संघाचं प्रतिनिधित्व करताना, नेतृत्व करताना दिसेल आपल्याला. यावेळेस ही खासियत आहे खरं तर. वरचेवळे संघाचा खेळाडू आहे. संगम
दोन्ही बाजूला चेंडू वळवतो, चांगल्या पद्धतीनं लेग ब्रेक्स करतो, ऑफ ब्रेक्स पाहायला मिळतील तुम्हाला याच्या गोलंदाजी मधलं व्हेरिएशन्स. आणि म्हणूनच आज सकाळी अगदी कोर्टामध्ये होते, कोर्ट सोडून खर तर रबर बॉलच्या कोर्टवरती आता आलेले आहेत. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका चांगला आहे, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं पहिला मोठा स्ट्रोक साईशा इलेव्हन पेंट टीम साठी. लल्लाच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 12 धाबा, परंतु शेवटच्या बॉलवर आलेला षटकार थोडस मी तर म्हणेन आत्मविश्वास वाढवेल पेन टीमसाठी आणि गरजेचं होतं एखादा मोठा स्ट्रोक येणं. लल्ला वास्करच्या बॅटमधून तो स्ट्रोक येताना आपण पाहिला, परंतु साथ द्यावी लागेल. ओमकार हरपल, रायगडचा ऋषभ पंत या नावानं खरं तर खेळाडू ओळखला जातो. 12 फॉर नन, 12 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय विघ्नेश पाटील. पहिला बॉल यावेळेस मात्र टप्पा पडला तर थोडंसं उसळून घेणारा सुरळ विकेट किपर महेश यांच्या हातामध्ये. टॉप बॉल विघ्नेश पाटील आणखीन एक नामवंत खेळाडू, चांगला लेदर क्रिकेटर सुद्धा. तालुकास्तरीय स्पर्धा आज सगळेच तारे सितारे तुम्हाला पाहायला मिळतात आदर्श ट्रॉफीच्या निमित्तानं. शॉर्ट बॉल हाफ ट्रॅक होता, पूल केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरतून उडवलाय. रायगडचा ऋषभ पंत, ओमकार हरपलच्या बॅट मधून येतो षटकार. आता दोनही सलामीवीरांच्या बॅट मधून एक एक मोठा स्ट्रोक आलाय. हे फार गरजेचं होतं. सुरुवातीला 2 षटक काही चेंडू आपण पाहिले तर स्ट्रगल करत होते, मोठे फटके येऊ दिले नव्हते गोलंदाजांकडून, परंतु आता मात्र मागच्या 3 बॉलमध्ये 2 षटकार आलेत आणि त्याचवेळी धावगती उंचवावी लागेल कारण प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तगडा संघ आहे. विघ्नेश पाटील सोडून दिला होता हा चेंडू, पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा. स्वतः आयोजक तेजस्वी मात्रे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनेक भूमिका ते निभावत असतात खरं तर. वेगात टाकला होता यावेळेस मात्र हा चेंडू. टायमिंग प्रॉपर झाला आणि स्क्वेअर लेगला संगमघर त्या ठिकाणी यात बॉल हातामधून निसटलाय. दुसरा त्यावेळेचा कॉल थ्रो चांगला आहे, लल्लाला परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपामध्ये पहिली सफलता यावेळेस मात्र मिळवले आणि लल्ला या निराश मानेनं मैदानाच्या बाहेर जाईल. 6 धावांचं योगदान जरूर दिलं, एक षटकार पाहायला मिळाला होता, परंतु एक चांगला थ्रो संगमघर त्यांचा आणि पहिली शिकार. विघ्नेचा हा बॉल स्वीप करायचा होता अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु इकडे बिलकुल कनेक्शन नाहीये. डॉट बॉल चांगला फटका आहे ऑन साइडला, परंतु संगमघर त्या ठिकाणी वाळा कॅच. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टीपला, अगदी सीमा रेषे लगत चिटकून उभा होता, परंतु कमाल झेल होता त्या ठिकाणी. सेकंड विकेट डाऊन, दुसरा धक्का लागलाय. दोनही सलामीवीर आता मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. पहिल्यांदा लल्ला भास्कर, त्याच्या पाठोपाठ ओमकार हरपल. हा झेल होता ॲडव्होकेट संगमघर वरच्या गावचा खेळाडू. दोनही सलामीवीरांना बाद केलाय. आता दोनही नौके फलंदाज असेल खेळपट्टीवर.
डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्यात 20 धावा, 20 लॉस ऑफ 2 विकेट. चौथा आणि अंतिम षटक लास्ट ओव्हर असेल. निलेश आणि दीपक अशी जोडी आहे. दोनही नवीन फलंदाज सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आणि या शेवटच्या षटकामध्ये धाबा वाढवण्याचं आव्हान असेल. ऋषीचा फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे. वायगडचा वंडरबॉल आकाश तारेकर त्या ठिकाणी आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि रिस्क उचलली आणि त्याचा फायदाही झाला. 2 धाबा पूर्ण आणि कराव्याच लागतील, थोडी रिस्क घ्यावी लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये जेवढ्या धाबा येतील तेवढ्या चांगल्या असेल. पहिला सामना आजच्या दिवसाचा 22 धाबा केल्या होत्या संघानं आणि 23 धाबा समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला झाल्या नव्हत्या. आजच्या दिवसातील पहिला सामना पूल करायचा होता. टायमिंग प्रॉपर नाही आहे. स्क्वेअरला गेला, थोडंसं पाणी त्या ठिकाणी साचलंय. 1 रन तर जरूर मिळेल. सिंगल रन, एखादा मोठा स्ट्रोक पेंट संघासाठी नक्कीच थोडंसं गोलंदाजांना पाठबळ देईल आणि ते करावं लागेल निलेश दीपक यांना. सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर 23 धाबा आहेत. याच धाबा सकाळी 4 ओव्हर्समध्ये डिफेंड झाल्या होत्या आई 11 पनवेल चांबूच्या संघानं. ओ समोर डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं परंतु मिसक्यूट झालाय. सूरज पाटील त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला. ओ 1 2 3 थर्ड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट होत असताना आणखीन एक धक्का बसेल साईडच्या 11 पेन टीमला. थर्ड विकेट डाऊन. ऋषी भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय. नाहीये इकडे सुद्धा चांगल्या पद्धतीने कनेक्शन नाहीये. एकच धाव. एखादा मोठा स्ट्रोक हवा आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. 2 चेंडू बाकी आहेत. पूल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग नाहीये. सिंगलच मिळेल. एकेरी धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मोज टू 25 नाव. 25 धावा धावफलकावर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. हा शेवटची चान्स आहे साईच्या 11 पेन टीम साठी. समोर खेळण्याचा प्रयत्न पाहूया. लॉंग ऑनला आकाश तारेकर त्या ठिकाणी आहेत. 2 धाबा तर जरूर त्या ठिकाणी मिळतील आणि या दुहेरी धाबांच्या योगदानानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 27 धाबा धावफलकावर. 27 रन्स ऑन बोर्ड. 28 धावांचं लक्ष प्रतिस्पर्धी टीम श्रेया स्पोर्ट्स कोपर संघासमोर. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच.
सूरज पाटील आणि अनिकेत मोकल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 28 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहिलं षटक घेऊन दीपक तयार. पहिलाच बॉल उडवलाय सूरज पाटीलचा आक्रमकपणा. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून ठोकलेला गगनचुंबी षटकार. थोडासा रूम मिळाला, थोडासा शॉट होता आणि सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर भलत्याच फॉर्म मध्ये असणारा खेळाडू सूरज पाटील ॲज अ आयकॉन, ॲज अ प्रोफेशनल प्लेयर, व्यावसायिक खेळाडू म्हणून मोठी मागणी. व्यावसायिक जगतातून सुद्धा या खेळाडूला कट केले बॉल पॉइंटला सिंगल मिळते. 7 धावा. पहिल्यांदा बॅटिंग करताना फारशा धावा झाल्या नाहीये. 2 षटकार आले होते खरं तर, परंतु तरी सुद्धा डॉट बॉलचं पर्सेंटेज पहिल्या इनिंग मध्ये प्रचंड होतं. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं अनिकेत मोकल चा ड्राइव्ह स्ट्रेट टू द फील्डर. अनिकेत मोकल डिपार्ट ऑन 0. पहिला धक्का लागलाय तो श्रेया स्पोर्ट्स कोपर या टीमला खातही उघडू दिलं नाहीये त्या अनिकेत मोकलला. साईगावचा खेळाडू 0 बाद. आणि हेच करावं लागेल साईशा 11 पेंट संघाला. विकेट्स घ्याव्या लागतील जेणेकरून थोडासा दबाव बनेल. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दीपक पुन्हा एकदा. आकाशसाठी टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर वळवलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. एक षटकार जरूर आला, अन्यथा चांगली बॉलिंग करत असताना सध्याच्या घडीला दीपक. समोर समोर खेचला हा फटका. टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी लॉंग ऑनला एक धाव मिळते. स्कोर मूव्स टू 8 नाव. डबा धाव फलकावर. 28 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. दीपक पुन्हा एकदा. चांगला बॉल होता फुल लेन. पुढे येऊन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. टिकलेट झोन मध्ये सिंगल मिळते. अरे 6 बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ड्राइव्ह पाहायला मिळतो. अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑन कडे जात असताना इकडे 2 धाबा पूर्ण झाल्यात. सूरज पाटील आकाश तारेकर अशी जोडी. 28 धाबांचं लक्ष सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर लागले ते 21 धाबा. चांगला बॉल. यावेळेस लेंथ बॉल होता. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. बिलकुल कनेक्शन नाहीये. सूरज पाटील बीट होते. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. हरेश
जिते गावचा खेळाडू हरीश कावण फेकात होता हा चेंडू. इकडे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. लेग बाईज आहे अंपायर. बॅट कट आहे. थँक्यू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1+1 अशा 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसतील आणि स्कोर जाऊन पोहोचतो तो 24 या आकड्यावर. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु कनेक्ट प्रॉपर झाला नाहीये. फाईन लेग कडे सिंगल मिळते. डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावर. जिंकण्यासाठी बरोबर 3 धावांची आवश्यकता. ओनली 3 रन्स टू विन. यानंतर विनर विनर असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या लढतीमध्ये जिंकणारा नाविश 11 विचुम टीम कॅप्टन आपण या. लल्ला वेगानं आला होता. इकडे मात्र डायरेक्ट हिट आणि त्याचमुळे फलंदाज बाद होतील आकाश तारेकर यांना मैदान सोडावं लागेल. अजूनही 3 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. हो यावेळेस थोडासा बाहेर निघून कट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि आणखीन एक धाव म्हणजे 2 धावा मिळतील. प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. इकडे मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल. फक्त एका धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. थोडासा विजय लांबवला जातोय सध्याच्या घडीला. व्हाईट बॉल आणि हा सामना मात्र जिंकलाय तो श्रेया स्पोर्ट्स कोपर या संघानं. अभिनंदन. चला दोन्ही विनर टीम टॉस अडूया प्लीज. चला टॉस अडूया.